आज आम्हाला जायचं होतं सावळजला एका कामासाठी आणि सकाळ झाली नाही तर लगेचच आमच्या चिंगीचा खेळ चालू झाला बघा इकडे। सकाळ झाल्या झाल्या त्याचं खेळायचं आणि आमच्या दोघींचं इथं खायचं काम चालू झालं। रानमेवा खात बसलेलो म्हणजेच करवंद। त्याच्यानंतर जेवण केलं। आमची चिंगी इतर वेळी शांत बसणार नाही, पण टीव्हीवर कार्टून लावून दिलं की अगदी गपचूप बसत असते। ज्या कामासाठी आम्ही गेलेलो ते काम झाल्यानंतर पोटापाण्याचं बघूया म्हणून आम्ही बर्गर खायला गेलो। बर्गर पण घेतला आणि मोमोज पण घेतले, पण काहीच आवडलं नाही आम्हाला दोन्हीतलं। सिटीतल्या लोकांना बर्गर पिझ्झा खूप जास्त खायला आवडत असतो शक्यतो, पण मला नाही आवडत कारण की मी सिटीतली नाही आहे। त्यामुळे आमच्या बाळाला खायचं काहीच नव्हतं, फक्त टेबलवर बसून निरीक्षण करायचं होतं की काय कसं दिसतंय, काय कसं आहे। पुन्हा बाहेर बघायचं नाही, गपचूप बसायचं। खाली बस, बस खाली। हे बिचारं बारकं आहे म्हणून त्याची मम्मी आणि मी उगाचच त्याला खवळत होतो, पण त्याचं वाईट झालेलं तोंड बघून नंतर आम्हालाच वाईट वाटायला लागलं। येताना मळ्यात गेलो, कढीपत्ता घेतला इडलीसाठी, म्हणजेच इडलीसाठी चटणी करण्यासाठी। इडलीचं पीठ मस्तपैकी फर्मेंट झालेलं, त्याच्यामध्ये मस्तपैकी इडल्या करून घेतल्या। त्याच्यानंतर डोसे पण करून घेतले, कारण की इडली केली तर डोसा खाऊ वाटतो, डोसा केला की इडली खाऊ वाटते, म्हणून दोन्ही पण केलं। त्याच्यानंतर चिंगूच्या आजोबांनी त्याच्यासाठी आईस्क्रीम आणलेले ढीगभर आणि तो खायचं सोडून नुसतंच त्याच्याबरोबर खेळत बसलेला। तर असाच होता आजचा दिवस। आजचा व्लॉग आवडला असल्यास लाईक करायला अजिबात लाजू नका। थँक्स फॉर वॉचिंग।